नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि राज्याच्या बांधकाम प्रधान सचिव यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि आम्ही त्यांना पत्र देऊन सुद्धा त्या पत्राचं उत्तर न देता मंत्रिमंडळाची दिशाभूल करण्याचं काम मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आणि प्रधान सचिव बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून जवळपास 3000 कोटी रुपयाची लूट शासनाची करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। मंत्रिमंडळाची दिशाभूल केलेली आहे आणि आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर न दिल्यामुळे आणि शासनाची फसवणूक केल्यामुळे मी आज या तिघांवरही हक्कभंगाची नोटीस विधानसभेमध्ये मांडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही हे हक्कभंग समितीकडे हा प्रस्ताव पाठवू आणि त्या पद्धतीची कारवाई करू। सांगायचं तात्पर्य असं की लोकप्रतिनिधी कायदा की आम्ही जो तयार केलेला आहे, विधिमंडळाने केलेला आहे, त्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या पत्राचं उत्तर दिलं गेलं पाहिजे, त्यांना माहिती पुरवली गेली पाहिजे। पण ज्या पद्धतीचं अधिकाऱ्यांमध्ये आमचं कोणीच बिघडवू शकत नाही, विधिमंडळही आमचं काही करू शकत नाही, मंत्रिमंडळही आमचं काही करू शकत नाही, ही भावना निर्माण झालेली आहे आणि आम्ही राज्याची तिजोरी लुटली, महाराष्ट्राच्या जनतेला लुटलं तरी आमचं कोणी बिघडवू शकत नाही। आणि म्हणून मी आज या तिघांच्या विरोधात मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मनीषा म्हैसकर बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव यांच्यावर आणि उपाध्यक्ष रस्ते विकास महामंडळाचे अनिल गायकवाड यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिलेली आहे। परंतु ज्या तिन्ही सचिवांवरती तुम्ही हक्कभंग आणताय त्यांच्याच खात्यामध्ये आतापर्यंतच्या 2.5-5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार असताना मोठ्या संख्येने विकास कामं झाली। शक्तीपीठ महामार्ग देखील काँक्रीट बांधण्याचा विचार करताय, समृद्धीवरती खड्डे झाले। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।